तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी दिनविशेषा संबंधीची माहिती घेत आहोत। एक वेळेस आपण पुन्हा एक वेळेस ऐकायचं आहे। दिनविशेषामध्ये आपण सुरुवातीला जानेवारी या महिन्यासंबंधी माहिती घेऊयात। जानेवारी या महिन्यामध्ये असणारे जे दिनविशेष आहेत ते आहेत 12 जानेवारी। 12 जानेवारी या दिवशी युवक दिन किंवा याला युवा दिन असं सुद्धा म्हटलं जातं। या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि परत याच दिवशी म्हणजेच 12 जानेवारीला जिजाऊ यांची जयंती आहे। त्याच्यानंतर 14 जानेवारीला भूगोल दिन आहे। त्याचबरोबर 14 जानेवारीला मकर संक्रांत येते, परंतु कधी कधी मकर संक्रांत ही 15 जानेवारीला सुद्धा येते। त्याच्यामुळं या ठिकाणी मकर संक्रांत मी दिलेली नाही। 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। या दिवशी भारतीय प्रजा स्वतंत्र झालेली आहे, त्याच्यामुळे हा दिन साजरा केला जातो। आणि 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हा जो दिवस आहे हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून किंवा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो। हे जानेवारी महिन्यामधील एकूण 6 महत्वपूर्ण सण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर फेब्रुवारी या महिन्यामध्ये 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते। याच महिन्यामध्ये 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो। फेब्रुवारीच्या नंतर मार्च महिना आपण घेऊयात। मार्च या महिन्यामध्ये एक महत्वपूर्ण सण आहे, तो आहे 8 मार्चला आणि 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो। त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये महत्वपूर्ण 2 सण आहेत। एक आहे 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच जागतिक पृथ्वी दिन। वसुंधरा याचा अर्थ पृथ्वी। आणि मे महिन्यामध्ये 1 मेला महाराष्ट्र दिन आणि याच दिवशी कामगार दिन, अशा पद्धतीनं 2 उत्सव आहेत। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जून महिन्यामधील काही महत्वपूर्ण दिवस पाहत आहोत। 1 जूनला जागतिक दूध दिन आहे। 5 जून जागतिक पर्यावरण दिन। 7 जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिन। 12 जून जागतिक बाल कामगार विरोधी दिन। 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आणि 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती। त्याच्यानंतर आपण जुलै महिना पाहणार आहोत। जुलै या महिन्यामध्ये 1 जुलैला महाराष्ट्र कृषी दिन म्हणजेच वसंतराव नाईक यांची जयंती। 12 जुलै कागदी पिशवी दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो। त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामधील सण आपण पाहूयात। 1 ऑगस्ट या दिवशी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे आणि याच दिवशी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। त्याच्यानंतर 9 ऑगस्टला क्रांती दिन आणि 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिन। त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामधील 4 महत्वपूर्ण दिनांक आपण पाहूया। 5 सप्टेंबर शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती, शिक्षक दिन म्हणून तो दिवस साजरा केला जातो। 8 सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन। 14 सप्टेंबर हिंदी भाषा दिन आणि त्याच्यानंतर 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो। त्याच्यानंतर सप्टेंबरच्या नंतर पुढील दिवस आपण या ठिकाणी पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ऑक्टोबर या महिन्यामधील काही महत्वपूर्ण दिन विशेष पाहत आहोत। याच्यामध्ये 2 ऑक्टोबर या दिवशी लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि हाच दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो।
त्याच्यानंतर 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक एकता दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन आहे, लक्षात ठेवा. याच्यापूर्वी आपण एक शिक्षक दिन पाहिला, तो शिक्षक दिन 5 सप्टेंबरला आलेला होता आणि तो शिक्षक दिन राष्ट्रीय शिक्षक दिन आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती 5 सप्टेंबरला असते आणि तो दिन राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तर 5 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन म्हणजेच वाचन प्रेरणा दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती याच दिवशी असल्यामुळं या दिवसाचं एक विशेष अशा पद्धतीचं महत्व म्हणजे वाचन प्रेरणा दिन किंवा तो जागतिक विद्यार्थी दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतोय. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबर या दिवशी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे आणि तो दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. नोव्हेंबर महिन्यामध्ये 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती. 14 नोव्हेंबर बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून हा दिन साजरा केला जातो. आणि त्याच्यानंतर 20 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय बाल दिन आहे. या ठिकाणी हा जो बाल दिन आहे हा बाल दिन राष्ट्रीय बाल दिन आहे आणि हा 20 नोव्हेंबरचा जो बाल दिन आहे हा आहे आंतरराष्ट्रीय बाल दिन. या दोघांमध्ये वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामधील काही सण आपण पाहूया. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर ध्वज दिन. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन. पोर्तुगीजाच्या ताब्यातून या दिवशी गोव्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यामुळं 19 डिसेंबर हा दिन गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन म्हणून हा दिन साजरा केला जातो आणि 25 डिसेंबर यालाच आपण नाताळ किंवा ख्रिसमस डे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, दिनदर्शिका या पाठासंबंधी काही महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न समोर दिसतोय. खालीलपैकी कोणत्या महिन्यात 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळेस येतील? या ठिकाणी पर्याय आहेत. जून, पर्याय 2 मार्च, पर्याय 3 फेब्रुवारी आणि पर्याय क्रमांक 4 नोव्हेंबर. या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की फक्त 31 दिवसाच्या महिन्यामध्ये, किती दिवसाच्या महिन्यामध्ये? 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळेस येतात. ठीक आहे. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळेस येतात. हे आपल्याला जर माहित असेल तर आपल्याला या ठिकाणी हेही माहिती असणं गरजेचं आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणता महिना हा 31 दिवसाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जून हा महिना 30 दिवसाचा आहे. जून या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार 5 वेळेस येतो. फेब्रुवारी हा महिना पर्याय 3 दिलेला आहे, तो आपण शेवटी पाहूया. मार्च या महिन्यामध्ये दिवसांची संख्या 31 असते आणि 31 दिवसाच्या महिन्यामध्ये इथं आता लिहिल्याप्रमाणे 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळेस येतात. फेब्रुवारी हा महिना कधी 28 दिवसाचा असतो तर कधी 29 दिवसाचा असतो. त्याच्यामुळं फेब्रुवारी जर हा महिना 29 दिवसाचा मानला, गृहीत धरला, तर फक्त 1 तारखेचाच वार 5 वेळेस येतो. आणि जर फेब्रुवारी हा महिना 28 दिवसाचा आपण मानला तर कोणताही वार 5 वेळेस येणार नाही. ठीक आहे.
आणि नोव्हेंबर हा महिना 30 दिवसाचा आहे, म्हणजे 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळेस येतो. समजलं सर्वांना? परत एक वेळेस घ्यायचा हा भाग. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी एकदम समोर पाहिजे. एका वर्षी जागतिक योग दिन गुरुवारी आला असेल तर त्या वर्षीचा शिक्षक दिन केव्हा येईल? प्रश्न अत्यंत सोपा आहे. यासाठी प्रश्नामध्ये ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटी आपण पूर्ण केल्या पाहिजेत. पहिली अट अशी आहे, जागतिक योग दिन केव्हा असतो? म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहत आहोत. एका वर्षी जागतिक योग दिन गुरुवारी आला असेल तर त्या वर्षीचा शिक्षक दिन केव्हा येईल? या ठिकाणी ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिली अट आहे, जागतिक योग दिन केव्हा असतो? 21 जून. आणि त्याचबरोबर आपल्याला काय काढायचंय? शिक्षक दिन काढायचे. लक्षात ठेवा. आता शिक्षक दिन केव्हा असतो? शिक्षक दिन बरोबर किती? 5 सप्टेंबर. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन आहे. 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन आहे आणि या ठिकाणी फक्त शिक्षक दिन अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी फक्त काय करायचं आपल्याला? 5 सप्टेंबर हाच दिवस घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी 21 जूनच्या पुढे जायचं आहे का मागे जायचंय हे प्रथम ठरवायचंय. सांगा. आपण कुठे जात आहोत? जून. जुलैच्या पुढे, जूनच्या नंतर जुलै, जुलै नंतर ऑगस्ट, ऑगस्ट नंतर सप्टेंबर येतो. म्हणजे आपण कुठे जात आहोत? पुढे जात आहोत. निश्चित लक्षात आलं. आपण जात आहोत कुठं? पुढे जात आहोत. आपल्याला कधी कधी मागचा सुद्धा दिनांक काढावा लागतो. कधी कधी 4 वर्षाचे मागील दिनांक किंवा पुढील दिनांक आपल्याला काढावे लागतात मित्रांनो. त्याच्यामुळं अगदी व्यवस्थित पद्धतीनं हा भाग आपण समजून घेणं अपेक्षित आहे. तर आपल्याला पुढे जायचंय. सर्वप्रथम आपण काय करायचंय? जून या महिन्यातील दिवस शोधायचा आहे. जून महिन्यामध्ये किती दिवस असतात? कोण सांगेल? जून महिन्यामध्ये दिवस किती आहेत? सांग. 5 मिनिट. जून महिन्यामध्ये दिवस असतात 30. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी जून लिहा. जून महिन्यामध्ये दिवसांची संख्या 30 आहे म्हणून 30 लिहा. इथं दिलेली दिनांक कोणती आहे? 21 आहे. त्याच्यामुळं वजा 21 करून टाकायचे. कळलं? जो महिना या ठिकाणी दिलेला आहे सुरुवातीचा जून आपण घेतला. जूनच का घेतला? मे का घेतला नाही किंवा एप्रिल का घेतला नाही? कारण आपल्याला काय विचारलं इथं? जागतिक योग दिन 21 जूनला आहे. ठीक आहे. जागतिक योग दिनाची तारीख आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. कोणती आहे इथं? तारीख 21 जून आहे आणि वार आहे गुरुवार. आणि आपल्याला 5 सप्टेंबर या दिवशीचा वार काढायचे. काय काढायचे? वार काढायचे. केव्हा येईल म्हटलेला आहे, याचा अर्थ वार काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 30 मधून 21 काढून टाकायचं आपल्याला. 30 वजा 21 बरोबर 9 दिवस शिल्लक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी समोर पाहिजे. आता या ठिकाणी आणखी एक सोपी पद्धत आपण करूयात. इथं जून महिन्याचे 9 दिवस शिल्लक आहे. तुम्हाला हा नियम माहिती आहे की प्रत्येक तोच वार 7 दिवसांनी येतो. प्रत्येक तोच वार किती दिवसांनी येतो? 7 दिवसांनी येतो. त्याच्यामुळं आता आपण याला 7 ने भागा. भागिले 7. भागाकार किती आला हे पाहायचं नाही आपल्याला.
या दिनदर्शिका या भागामध्ये भागाकार किती आला हे महत्वाचं नसतं, बाकी किती उरले हे महत्वाचं असतं. हा, बाकी किती उरलेली आहे? 7 एकच 7. 9 मधून 7 काढून टाकलं, 2 शिल्लक राहिलं. आता 2 दिवस, जून महिन्याचे फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. लक्षात ठेवा, आपण शिल्लक दिवस काढत आहोत. त्याच्यानंतर जूनच्या नंतर येणारा महिना कोणता आहे? जुलै. व्हेरी गुड. लक्षात ठेवा, हा एक नियम. जुलै महिन्याचे एकूण दिवस किती असतात? जुलै महिन्याचे एकूण दिवस 31. आता या ठिकाणी 31 दिवस लिहायचे नाहीत आपल्याला. डायरेक्ट काय करायचं, त्या 31 ला 7 ने भागायचं. हा, 7 चौक 28. किती उरलं? 3 उरलं. त्याच्यामुळं जुलै महिन्याचे 3 दिवस. हा, ऑगस्ट. ऑगस्ट हा महिना सुद्धा 31 दिवसाचा आहे. त्याच्यामुळं ऑगस्ट महिन्याचे सुद्धा 3 दिवस. बसलं, लक्षात आलं? ऑगस्ट. आणि ऑगस्टच्या नंतर येणारा महिना सप्टेंबर. पण आपल्याला सप्टेंबर महिना 30 तारखेचा आहे, याचा संबंध आहे का? याचा संबंध नाहीये. का बरं नाही हो? कारण आपल्याला फक्त 5 सप्टेंबरचा वार काढायचे. 5 सप्टेंबरचा वार काढायचे. त्याच्यामुळं सप्टेंबर महिन्याचे फक्त 5 दिवस घ्यायचे. लक्षात आलं? सप्टेंबर महिन्याचे फक्त 5 दिवस घ्यायचं. आता या ठिकाणी आपण याची बेरीज करूया. शिल्लक दिवस निघतात 2 आणि 3 5. 5 आणि खालचे 5 10. 10 आणि 3 13. शिल्लक दिवस 13 आहेत मित्रांनो. म्हणजे केव्हापासून? 21 जून ते 5 सप्टेंबर पर्यंत आपण भागाकार वरचेवर करत आलो. त्याच्यामुळे शिल्लक दिवस फक्त किती राहिले? 13 शिल्लक राहिले. आता काय करायचंय, तुम्हाला आता सांगितलं की तोच वार 7 दिवसांनी येतो आणि तोच वार 7 दिवसांनी येतो. त्याच्यामुळं आता आपण 13 ला 7 ने भागायचे. 7 एकच 7. बाकी 6 उरले. भागाकार किती येतो याचा संबंध आपल्याला या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं नाही. ठीक आहे. बाकी किती उरले? 6 उरलेली आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी 6 लिहा. ठीक आहे मित्रांनो. आता इथं काय दिले तुम्हाला? वार कोणता दिलाय? गुरुवार. म्हणून इथे लिहा गुरुवार. आता गुरुवार मध्ये 6 वार पुढे मिळवा. म्हणून गुरुवार अधिक 6. आता काय करायचं? गुरुवारच्या नंतर पहिला वार शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. उत्तर काय आलं? बुधवार आलं. जे विद्यार्थी खूप हुशार असतात ते काय करतात? त्याच्यापेक्षा सोपी पद्धत करतात. पहा काय करतात ते, तुम्हाला माहिती आहे. तोच वार 7 दिवसांनी येतो. तोच वार 7 दिवसांनी येतो. इथं किती आहे? 6 आहे. म्हणजे ते काय करतात? अधिक 7 करतात. म्हणजेच गुरुवारच येतो. आणि त्याच्या मागचा एक 6वा वार काढायचा ना, त्याच्या मागचा काढायचे. म्हणून उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर येते गुरुवार. समजला टॉपिक हा? आता विद्यार्थी मित्रांनो, एक सोपी पद्धत सांगतोय. हा नियम लक्षात ठेवायची. जर 31 दिवसाचा महिना असेल तर 3 शिल्लक ठेवायचं. कळालं का? 31 दिवसाचा महिना असेल तर शिल्लक किती ठेवायचं? 3. हा नियम लक्षात ठेवायचं. 31 दिवसाचा महिना असेल तर शिल्लक 3. 30 दिवसाचा महिना असेल तर शिल्लक 2. 29 दिवसाचा महिना असेल तर शिल्लक 1. आणि 28 दिवसाचा महिना असेल तर शिल्लक 0. 7 चौक 28. बाकी 0. अशा पद्धतीनं हे महत्वपूर्ण भाग आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला असेल तर स्वातंत्र्य दिन केव्हा येतो? विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यासाठी प्रथम आपण
प्रजासत्ताक दिन केव्हा येतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर प्रजासत्ताक दिन येतो. आता मी या ठिकाणी पूर्ण लिहित बसत नाही, लिहिल्यानंतर आपल्याला खूप वेळ लागतो. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचा असतो. त्याच्यामुळं प्रजासत्ताक दिन फक्त प्र आणि दी असं लिहितो. कधी असतो सांगा? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असतो. 26 जानेवारी. ठीक आहे. आणि 26 जानेवारीला कोणता वार दिलेला आहे? इथं मंगळवार दिलेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी मंगळ लिहा. आता स्वातंत्र्य दिनाचा वार काढायचा आहे आपल्याला. स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? स्वातंत्र्य दिन केव्हा असतो सांगा? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो. म्हणून या ठिकाणी लिहा स्वातंत्र्य दिन किती? 15 ऑगस्ट. आणि 15 ऑगस्टचा वार काढायचा आहे. वार काढायचा आहे म्हणून इथं प्रश्नचिन्ह दिलं. ठीक आहे. प्रथम आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला पुढे जायचं आहे का मागे यायचं आहे. जानेवारीच्या पुढे आपल्याला जायचंय. ठीक आहे. आणि पुढे जात असताना जी पद्धत आहे तीच पद्धत मागे येताना आहे. जास्त अवघड तो ही प्रश्न अजिबात असणार नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्हाला मी सांगितलं की प्रथम आपल्याला 26 जानेवारी पासून ते 15 ऑगस्ट पर्यंतचे एकूण दिवस काढायचे आहेत. परंतु एकूण दिवस काढून त्याची बेरीज करून त्या संख्येला भागणं खूप अवघड जातं. त्याच्यामुळे एक ट्रिक तुम्हाला मी सांगितली आहे की जर दिवस 31 असतील तर 3 शिल्लक आहेत गृहीत धरायचं. दिवस 30 असतील म्हणजे 30 दिवसाचा महिना असेल तर 2 दिवस शिल्लक आहेत असं गृहीत धरा. जर 29 दिवस असतील तर 1 दिवस शिल्लक आहे असं गृहीत धरा. आणि 28 दिवस असतील तर एकही शिल्लक अजिबात असू शकणार नाहीये. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आता आपल्याला जानेवारी पासून सुरुवात करायची आहे. म्हणून आता जाने हा शब्द इथे लिहूया. जानेवारी डायरेक्ट आपल्याला 3 लिहिता येईल का? इथं येणार नाही. इथं 3 लिहिता, कारण जानेवारीच्या 26 तारखेचा वार दिलेला आहे. त्याच्यामुळं जानेवारी या महिन्याचे 31 दिवस आणि 31 मधून आपल्याला 26 काढून टाकायचं आहे. किती दिवस शिल्लक आहे? 5. जानेवारीचे दिवस 5 शिल्लक आहेत फक्त. आता पुढचा महिना कोणता आहे? फेब्रुवारी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी हा महिन्यात जे दिवस आहेत हे दिवस निश्चित नसतात. तो कधी 28 दिवसाचा असतो तर कधी 29 दिवसाचा असतो. त्याच्यामुळं निश्चित आता इथे घ्यायचं किती या प्रश्नामध्ये आपल्याला इसवी सन दिलेलं नाही. ज्या वेळेस प्रश्नामध्ये इसवी सन दिलेलं नसतं अशा वेळेस आपल्याला 28 दिवसाचा महिना असं ग्राह्य धरावं लागतं. कळलं? जर इसवी सन दिला असेल तर तो 28 दिवसाचा आहे का 29 दिवसाचा आहे ते आपल्याला शोधायचंय. परंतु जर इसवी सनच दिलं नसेल तर तो डायरेक्ट 28 दिवसाचा महिना आहे असं ग्राह्य धरायचंय. ठीक आहे. इथं इसवी सन दिलेलं नाही. त्याच्यामुळं फेब्रुवारीचे 28 दिवस ग्राह्य धरून 28 ला 7 न भागल्यानंतर बाकी 0 उरतं, म्हणून 0 दिवस लिहायचंय. फेब्रुवारीच्या नंतर येणारा महिना मार्च. मार्च हा महिना 31 दिवसाचा असतो आणि 31 दिवसाचा महिना असल्यामुळं शिल्लक दिवस 3. मार्चच्या नंतर एप्रिल. एप्रिल हा महिना 30 दिवसाचा आहे. त्याच्यामुळं शिल्लक दिवस 2. त्याच्यानंतर मे. मे हा महिना 31 चा आहे. त्याच्यामुळं शिल्लक दिवस 3 आहे.
मेच्या नंतर जून. जून हा महिना 30 दिवसाचा आहे, त्याच्यामुळं शिल्लक दिवस 2. ठीक आहे. जूनच्या नंतर जुलै 31 दिवसाचा आहे, त्याच्यामुळं 3 शिल्लक दिवस 3 आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ऑगस्ट महिन्याचे 3 दिवस लिहायचे नाहीयेत, कारण आपल्याला 15 ऑगस्टचा वार काढायचा आहे. मग अशा वेळेस काय करायचं, डायरेक्ट या 15ला 7 ने भागा. 7 दुनी 14. भागाकार 2 आला, भागाकाराचा संबंध इथं नाही. बाकी किती उरले? 1. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचे 1 दिवस. आता आपण या सर्वांची बेरीज करणार आहोत. 5 आणि 3 8, 10, 13, 15, 18, 19. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण दिवस 19 आहे. शिल्लक दिवस 19 आहे. आता डायरेक्ट आपण तोंडी सुद्धा याचं उत्तर काढू शकतो, किंवा 19 भागिले 7 करा. 7 दुनी 14. भागाकार 2 आला, बाकी किती उरली? 5 उरली. लक्षात ठेवा मित्रांनो, बाकी म्हणजे शिल्लक दिवस किती आहे? 5 आहे. आपल्याला काय दिलं इथं? 26 जानेवारीला मंगळवार. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधताना मंगळवार अधिक 5, मंगळवार अधिक 5 करायचं. हा, व्हेरी गुड. रविवार. आता काय करू शकतो तुम्ही? 7 दिवसानंतर तोच वार येतो, म्हणून जर इथं 7 असेल तर मंगळवारच येणार आहे. मंगळवारच्या मागे 2 घ्यायचं. मंगळवारच्या मागे 2 रविवार, किंवा मंगळवारच्या नंतर 5 दिवस. दोन्ही पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं मित्रांनो. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी काढता येतं. त्याच्यामुळं मंगळवार 1 मिळवा, बुधवार 2 मिळवा, गुरुवार 3 मिळवा, शुक्रवार 4 मिळवा, शनिवार आणि 5 मिळवा, रविवार. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर रविवार हे आहे. समजलं सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न आपल्याला बोर्डावर द्यायचे. खालीलपैकी लीप वर्ष कोणते? प्रथम, लीप वर्ष म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या वर्षाला किंवा ज्या इसवी सणाला 4 पूर्ण भाग जातो त्याला लीप वर्ष असं म्हटलं जातं. जर दिलेल्या वर्षामध्ये एकक स्थानी आणि दशक स्थानी 0 हे अंक असतील तर त्या वर्षाला 400 न पूर्ण भाग गेला तर तो लीप वर्ष असतो. परंतु या दिलेल्या 4ही पर्यायामध्ये एकक स्थानी आणि दशक स्थानी 0 अजिबात दिसत नाहीये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त पहिलाच नियम लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे ज्या इसवी सणाला 4 ने पूर्ण भाग जातो, जर 4 न पूर्ण भाग गेला तर तो लीप वर्ष असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी 4 ची कसोटी जर आपल्याला माहिती असली तर अधिक वेगाने आपण याचं उत्तर शोधू शकतो. ठीक आहे, काय 4 ची कसोटी? एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळून बनणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. एकक स्थानचा अंक 2 आहे, पर्याय क्रमांक आपण 1 वापरत आहोत. पर्याय 1 मध्ये एकक स्थानचा अंक 2, दशक स्थानचा अंक 8, मिळून बनणारी संख्या 82. आता 82 ला 4 ने पूर्ण भाग जातो का बघा, भागिले 4. 4 1 4, 4 2 8, बाकी 2 उरलेली आहे. या ठिकाणी आपल्याला भागाकार काढायची गरज नाहीये, बाकी 2 उरली म्हणजे हे लीप वर्ष नाही. पुढे तोच नियम आहे मित्रांनो. एकक स्थानचा अंक 3, दशक स्थानचा अंक 6, मिळून बनणारी संख्या 63. आणि नेहमी लक्षात ठेवायचंय आपल्याला
समसंख्येच्या पाड्यामध्ये विषम संख्या कधीच असू शकत नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. कुठलाही समसंख्येचा पाडा घ्या, 4चा घ्या, 6चा घ्या, 8चा घ्या, 10चा घ्या, 12चा घ्या, त्या प्रत्येक पाड्यामध्ये विषम संख्या या असूच शकत नाही. त्याच्यामुळं पर्याय 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 घ्या. एकक स्थानचा अंक 4, दशक स्थानचा अंक 7 मिळून बनणारी संख्या 74. जर 74 ला 4 न भाग गेला तर तो लीप वर्ष असतो. 4 ने 7 ला भागायचंय आपल्याला. 4 एकच 4 किती शिल्लक राहिलं? 7 वजा 4 बरोबर 3, 34. 4 8 32. किती उरलं? 2 उरलं. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेला नाही. म्हणजे 1934 74 हे सुद्धा लीप वर्ष नाहीये. आणि शेवटचं आहे 1992. एकक स्थानचा अंक 2, दशक स्थानचा अंक 9 मिळून बनणारी संख्या 92. 92 भागिले 4, 4 दोन्ही 8. किती उरलं? 1 उरलं. 12 झाले. चारित्रिक 12. बाकी किती उरले? 0. म्हणजे 1992 हे लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षाचं काय वैशिष्ट्य आहे? कोण सांगेल? लीप वर्षाचं काय वैशिष्ट्य आहे? बरोबर आहे. एक वैशिष्ट्य, लीप वर्षामध्ये 1 दिवस जास्त असतो. आणखी दुसरं काय महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे? लीप वर्षामध्ये 366 आणि बरोबर आहे. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. म्हणजेच 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. आणखी महत्वपूर्ण वैशिष्ट्य काय? सांग. तो 4 वर्षांनी वाढतो. लीप वर्ष 4 वर्षांनी येतो. बरोबर आहे. चौथ्या वर्षी, दर चौथ्या वर्षी लीप वर्ष येतो. आणखीन लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य हे आहे की लीप वर्षामध्ये फेब्रुवारी हा जो महिना आहे हा महिना 29 दिवसाचा असतो. आणि इतर वर्षी फेब्रुवारी हा महिना 28 दिवसाचा असतो. हे त्याचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला समजलं पाहिजे. आता हा भाग सगळ्यांना समजलाय. लीप वर्ष काढता येतं. लीप वर्ष आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस त्या इसवी सणाला कितीने भागायचे? 4 ने भागायचे. जर 4 ने पूर्ण भाग गेला तर तो लीप वर्ष असतो. बुद्धिमत्तामध्ये गटामध्ये न बसणारा पर्याय त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रश्न पडू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा नियम तुम्हाला सांगितला लीप वर्षाचा. जर इसवी सणाच्या एकक आणि दशक स्थानी 0 हे अंक असतील तर त्यावेळेस मात्र आपल्याला 400 न भागायचे. जर 400 न पूर्ण भाग गेला तर तो लीप वर्ष असतो. आणि 400 न जर पूर्ण भाग गेला नाही तर तो सामान्य वर्ष किंवा साधे वर्ष असतं.